आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई सगळी कामं झालीत आता. काय करतेस किचन मध्ये सई? अगं उद्यासाठी मूग भिजत ठेवलेत. मुगाची उसळ करता येईल उद्या. ये बघू बाहेर. हो आले. सई किती धाव करशील ग. आराम कर आता. ये. हे काय काय म्हणजे? आल्याचं तेल गरम करून आणलंय तुझ्या पायाला लावायला. अगं कशाला? बरा आहे माझा पाय. बरा आहे म्हणून तर एवढा सुचलाय ना. सई तुझा हात लागल्यावर जाणवलं बघ. दुखतोय जरा पाय. दुखणारच नाही. आता पायाला एवढा जोर लागलाय म्हटल्यावर काय होणार आहे. आणि आई तुला मी किती वेळा सांगितलंय जी कामं नाही झेपत ना ती नको करत जाऊ. बाळा मला तरी कुठे कल्पना होती असं काही घडेल म्हणून. तेच पुढे काय घडणार आहे ना याची आपल्याला कल्पना नसते म्हणून रिस्क घ्यायची नसते कधी. आणि तू मामीला सांगत जा ना की तुला नाही जमणारे काम करायला म्हणून. जाऊ दे ग माझं जाऊ दे. असं कितीच आयुष्य राहिले आता माझं. आई काय बोलतेस तू? हे खरं तेच बोलते बाळा. सई मला तुझी फार काळजी वाटते ग. बघ ना एवढी चांगली नोकरी मिळाली आहे पण तू इथे अडकून पडलीस. तुला कामावर जाता येत नाही ना त्याचं वाईट वाटतंय ग मला. पण आई आता मला जावंच लागणार कारण असे मी अंजलीच्या लग्नाला येणार नाही. त्यामुळे मी आता लवकरात लवकर ऑफिस जॉईन करेन. सई घरी आल्यापासून विचारते मी काय झालंय. तू असा एकाएकी निर्णय का घेतलास बाळा? आई मला आज देवांश सर भेटले होते आणि ते म्हणाले की असं म्हणाले देवांश? हो. अगं मनापासून बोलले नसतील ते. त्यांच्या आत्यानी त्याचं त्यांना करायला लावलं ना म्हणून बोलले असतील. आई कोणी सांगितलं कोणी केलं याने काय फरक पडणार आहे. आणि असे अंजलीच्या लग्नाला न जाण्याचा निर्णय झालाय माझा आता. दिवसातना 50 वेळा तरी फोन केला असेल मी सईंना पण एक पण फोन उचलत नाहीये माझा. इग्नोर करतायत कंटिन्युअसली. तरी सुद्धा एकदा लास्ट टाइम फोन करून बघतोच मी. लेट्स गिव्ह इट अ ट्राय.
सई थांब. नको कट करू, बोल ना त्यांच्याशी. आई अगं काय बोलू मी त्यांच्याशी? हे बघ, जे काही घडलंय ते मी तुला सांगितलंय ना, तरी काय सारखे फोन करताय. त्यांना जसं हवंय तसं मी वागायला सुद्धा तयार झालीये ना, मग तरी पण का छळतायत हे? नाही ग, छळत नाहीयेत. तुला ते तसं म्हणाले ना, हे त्यांच्या जीवाला लागलं असणार म्हणून सारखा फोन करत असतील बघ. करू दे, मला नाही बोलायचं त्यांच्याशी. अशी काय करतेस ग बाळा? आई अगं आता त्यांच्या मनाला लागून काय उपयोग आहे मला सांग. त्यांना जे करायचंय ते त्यांनी केलंच आहे ना. सरळ बोलून मोकळे झाले ना की तू लग्नाला येऊ नको म्हणून. आता का फोन उचलू मी त्यांचा? असं नको ना करू सई. हे बघ, तू जसं माझं मन मोडत नाहीस ना, तसं ते पण त्यांच्या आत्याचं मन मोडू शकत नसतील. आणि बघ, तुला सारखा फोन करतायत म्हणजे खरंच ग त्यांना वाईट वाटत असेल. असं नको करू. हं, खूप चांगलेत ग ते. बोल ना एकदा त्यांच्याशी. देवांश फोन का नाही उचलत? बिझी काय येतोय कधीपासून? कोणाशी बोलतोय हा? एकतर याने आज मला सॉरी म्हणायला कॉल केला पाहिजे होता, त्यात मी कॉल करते तर तो पण उचलत नाही. मीटिंग वगैरे मध्ये नाही, तरी पण उचलायचा फोन. परत एंगेज. कोणाशी बोलतोय यार हा?